महापालिका निवडणुका जाहीर होताच पिंपरीमध्ये राजकीय हालचालींना आता वेग आलाय। दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढावं, सुळेंचा नाना काटेंना फोन होता। कार्यकर्त्यांनी आपापसात निर्णय घ्यावा अशा सूचना सुप्रिया सुळेंच्या आहेत। पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं असा सूर कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतोय, तर मतविभाजनाचा फायदा भाजपला नको अशी भूमिका पवारांच्या राष्ट्रवादीचीही आहे। या सुळेंचा तुम्हाला फोन वगैरे आलता असं काही समजतंय? माझ्या मुलीचं लग्न असताना ताईंनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला असता आगामी महापालिकेच्या निवडणूक संदर्भात त्यांनी चर्चा केली असता आपल्या मताची विभागणी न होता आपण एकत्र लढावे, आपण ग्राउंड लेवलला चर्चा करावी अशी माझ्याशी चर्चा झाली होती। दादांना बोलणार आहे का आज? ताईंचा फोन आलता किंवा दादांशी बोलणं झालं? बोलणार आहे, आज बोलणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी राजकीय शत्रू सगळ्यात एक नंबरचा कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत फायदा होणार नाही यासाठी काय करता येईल असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे। मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे। पिंपरी चिंचवड पालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी अजित पवारांचा निर्धार पाहायला मिळतोय। त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल। त्या संदर्भात मी यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार आणि मला तिथल्या जनतेवर विश्वास आहे। नाही, मला असं वाटतं की त्यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा, त्यांनी निवडणूक कशी जिंकायची, निवडणुकीमध्ये यश पराजय जे काय होईल ते होईल, पण निवडणूक तर निवडणुकीच्याच तत्वावर जिंका लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं। त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे, त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे, तर आमची तयारी ही आहे की 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने जिंकायचं आहे। आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुतीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे। अजितदादाला राष्ट्रवादीचं वाटतं, आम्हाला भाजपचं वाटतं, त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा। अमरावती पालिकेमध्ये दादांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये राहणार नाही असं म्हटलंय रवी राणांनी। आमच्यामुळे राष्ट्रवादीला फायदा, मात्र राष्ट्रवादीचा आम्हाला फायदा नाही असं रवी राणांनी म्हटलंय। अमरावतीमध्ये भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमानचीच युती राहणार असं रवी राणांचं म्हणणं आहे। राष्ट्रवादीसोबत युती राहणार नाही, बावनकुळेंनी स्पष्ट सांगितलं असं देखील राणांनी म्हटलंय। स्पष्टपणे पुण्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब, सीएम साहेबांनी सुद्धा सांगितलं, बावनकुळे साहेबांनी सुद्धा सांगितलं की राष्ट्रवादीसोबत अमरावतीमध्ये युती राहणार नाही, पुण्यामध्ये सुद्धा युती नाही आहे, मुंबईमध्ये सुद्धा युती नाही आहे आणि आम्ही सुद्धा अमरावतीमध्ये राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही। शीतल तेजवानीचा बावधन पोलिसांनी ताबा घेतलेला आहे। येरवडा कारागृह इथून बावधन पोलिसांनी तिचा ताबा घेतलाय। तेजवानी मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये होत्या आणि आता बावधन पोलिसांनी तिचा ताबा घेतलेला आहे। दिल्लीमध्ये शौर्य पाटीलच्या कुटुंबाची जरांगे पाटलांनी भेट घेतलेली आहे। महिनाभरापूर्वी दिल्लीमध्ये 10वी शिकणाऱ्या शौर्य पाटीलनं आत्महत्या केली। आत्महत्या प्रकरणामध्ये 1 महिना उलटून सुद्धा अद्याप कोणालाही अटक झालेली नाही। वेळ पडली तर दिल्लीमध्ये आंदोलन करणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। जरांगे पाटलांनी अमित शहांची भेट घेऊन कारवाईची मागणी करावी असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। जरांगे पाटलांनी शौर्य पाटीलच्या न्यायासाठी आंदोलन उभं करावं अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे। इथं असं काय की इथं मराठ्यांच्या लेकराचा एका व्यर्थ बळी चाललाय, त्याला आधार दिला जात नाही सरकारकडून, त्याला बळ दिलं जात नाही, हे आम्हाला अपेक्षित नाहीये। म्हणून प्रथम आम्ही फक्त सांगायला आलो की अमित शहा साहेबांनी, ते केंद्रीय गृहमंत्री आहेत, इथले दिल्लीचे गृहमंत्री कोण असतील त्यांनी त्या आरोपींना अटक करायलाच पाहिजे। नसता पुढचा काळ पुन्हा असं म्हणू नका की हे आंदोलन मराठ्यांनी उभा केलं, हाताच्या बाहेर गेलं, आमचं लेकरू आम्ही वायाला जाऊ देणार नाही। आंदोलन करणार का तुम्ही? वेळ जर तशी आली तर दिल्ली सुद्धा सोडणार नाही। संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। आरोपींचे समर्थक एसआयटी, सीआयडी चॅलेंज करत आहेत असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। देशमुख कुटुंबाला भयभीत करण्याचा आरोपींचा प्रयत्न असल्याचं देशमुखांनी म्हटलेलं आहे। मला अपेक्षा आहे की न्याय मिळावा, परंतु आरोपीचे समर्थक
किंवा आरोपीचे काही राजाश्रय घेऊन असलेले समर्थक हे लोक न्यायालयाला, मुख्यमंत्री साहेबांना, SIT CIDला चॅलेंज करतायत. अशी परिस्थिती आहे की आरोपी बाहेर येणार, आरोपी परत दहशत माजवणार किंवा कुटुंबाला भयभीत करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आम्हाला अजून देखील सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे आणि अपेक्षित आहे की आम्हाला योग्य न्याय द्यावा. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींना दिलासा मिळालेला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी सध्या ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिलाय. त्याच्यामुळे नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा. बीडच्या गेवराईमधील माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या स्वीय सहाय्यकावरील हल्ला प्रकरणासंदर्भातली बातमी. हल्ला प्रकरणामध्ये माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या भावाला अटक झालेली आहे. गेवराईमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेला 2 गटामध्ये मोठा राडा झालेला होता. साताऱ्यामधल्या सावरी गावात ड्रग्ज फॅक्टरीमध्ये अनधिकृतरित्या विजेची वायर आढळलेली आहे. विजेची वायर शेडपर्यंत आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. अनधिकृत वीज वापरली होती का याचा तपास आता पोलिसांकडून सुरू झालेला आहे.